नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पशुपतीनाथ यांचे व्रताची माहिती आणि साहित्य काय लागतात आणि ते व्रत कोणत्या सोमवारपासून करायचं आणि त्याला कोणते कोणते साहित्य लागेल। तर चला मग पशुपतीनाथ व्रत कसे करावे आणि कोणत्या सोमवारपासून करावे हे आपण पाहणार आहोत। पशुपतीनाथ व्रत शिवभक्तांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। हे व्रत सामान्यतः सोमवारी किंवा विशेषतः श्रावण महिन्यातही केले जाते। पण श्रावण महिन्यात यांचं फलित होत नाही, कारण त्याचा काही तुम्हाला लाभ होणार नाही, कारण की श्रावण महिना हा शिवजीचाच असल्यामुळे तुम्हाला 2 उपवास करावे लागतात, पण एक वेगवेगळ्या प्रकारे केल्यामुळे त्याचा तुम्हाला लाभ मिळत नाही। म्हणून तुम्ही शक्यतो वेगळा सोमवार करून तुम्ही ते पशुपतीचे व्रत करू शकता। सोमवार आणि श्रावण महिना दोन्ही भगवान शिवासाठीच पवित्र मानले जातात। येथे पशुपतीनाथ व्रत कसे चरणबद्ध माहिती आपण सांगणार आहोत। व्रताची तयारी कशी करावी, शुभारंभाचा दिवस निवडा किंवा व्रताची सुरुवात करण्यासाठी कोणताही सोमवार निवडता येतो। विशेषतः श्रावण महिन्यातील पण निवडू शकतो, पण आपण शक्यतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सोमवार तुम्ही करू शकता। स्नान स्वच्छता, व्रताच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि पूजा साहित्य तयार करताना बेलपत्र, तुळस, फुले, फळे, पंचमेवा, दूध, दही, तूप, मध, पाण्याचा कलश, पंचामृत, दूध, दीप आणि अक्षता, हळद, कुंकू, अगरबत्ती, शुद्ध तांदूळ आणि शिवलिंग। पूजेच्या साहित्याची तयारी करावी। व्रताची पूजा करताना शिवलिंगाची स्थापना करताना घरात एक स्वच्छ जागी शिवलिंग स्थापित करावा, किंवा तुमच्या घराकडे मंदिर असेल तर मंदिरात पण तुम्ही ही पूजा करू शकता। नसेल तर तुम्ही ही घरीही स्थापित करू शकता। संकल्प करताना संकल्प दोन्ही हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा। संकल्प करताना ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करून भगवान शिवाच्या व्रताचा संकल्प करावा आणि अभिषेक करताना शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक करावा। पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र, तुळस, फुले, फळे अर्पण करावीत। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। आरती करताना शिवाची आरती करावी आणि शेवटी कापूर आरती करावी। आरती झाल्यानंतर कापूर आरती ही नक्कीच करावी। प्रसाद घेताना प्रसाद आपण कोणता ग्रहण करू शकतो। पूजा झाल्यानंतर फळे, पंचमेवा आणि पाणी ह्याचाही प्रसाद म्हणून सेवन करावे। व्रताचे नियम काय आहे, त्याचे नियम तुम्ही नक्कीही पाळावे। सकाळी उठून स्नान, व्रताच्या काळात रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे। सात्विक आहार घेणे, व्रताच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा। शक्यतो एक वेळचं जेवण करावे। उपवास, काही भक्त पूर्ण उपवास करतात, पण तरी काही फलाहार पण राहतात। व्रतकथा वाचताना व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवपार्वतीची कथा वाचन करावी। मनन, चिंतन, ध्यान, भगवान शिवाचे ध्यान करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। व्रताच्या समाप्तीच्या विधिवत पूजा करून प्रसाद वितरण करावा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा व पूर्तता करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी की या व्रतामुळे भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व संकटातून निवारण होते, अशा हे भक्ताचा विश्वास आहे। आणि हे तुम्ही जेव्हा तुमचा उपवास करताना, संकल्प करताना तुम्ही शिवाला ज्या मनातल्या इच्छा आहे त्या सर्व तुम्ही शिवाला बोलू शकता। आणि अशा प्रकारे हे पशुपतीनाथाच्या व्रताची माहिती आहे व साहित्य पण आहे, नियम आहे। तुम्ही हे नक्की आजच्या मनात आणा आणि नक्की हा उपवास करा। व तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।